नाशिकमध्ये एकीकडे तपोवनातली झाडं तोडायचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे नाशिक मनपा प्रशासनाकडून नवीन झाडं लावायची तयारी सुरू झाली आहे। नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदायचंही काम सुरू झालंय। 14 ते 15 ठिकाणी खड्डे खोदलेत आणि नवीन झाड लावण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे। तपोवनातली झाडं तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना सुद्धा पालिका प्रशासन आता शहरातल्या 14 ते 15 ठिकाणी झाडं लावायची तयारी सुरू करते। म्हणजेच तपोवनातली झाडं कापली जाणार का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।